आयडेंटिटी जी तयार होते ती त्याच्या नावाने होते. तर तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रातलं सगळ्यात लांब लचक आणि मोठं नाव कुठलं आहे? कोणाला माहितीये? माहितीये कोणाला? हा, मी सांगू तुम्हाला ते नाव, ऐका बरं का. व्यंकटेश नागनाथ भिकाजी शंकरराव दत्तात्रय गजानन निवृत्ती शंकरराव केशवराव भानुशंकर गजानन केशव अजून पुढे आहे रामचंद्र विठ्ठल शंकर सीताराम शिंदे, असं हे सगळ्यात मोठं नाव आपल्या महाराष्ट्राची आजीच्या नावावरनं, आजोबांच्या नावावरनं. त्याच्यानंतर काय झालं, पिक्चर यायला लागले, मग नावं कशी झाली, ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस वगैरे वगैरे. आता काय आलंय, सोशल मीडिया आलाय. सोशल मीडिया आलाय, आपण भारताच्या पार गेलो. त्यामुळे आता जर्मन, इराणी अशी पण नावं ठेवली जातात. पण खरं तर त्याला काही अर्थ नाही, कारण आपल्या संस्कृतीप्रमाणे खरं तर नाव ठेवायला हवं. तुम्हाला माहितीये का, 2 अक्षरी आणि 3 अक्षरी नावांमध्ये सुद्धा त्याच्या मागे सुद्धा खूप काही शास्त्र आहे जे आपल्याला खरंच माहिती नसतं. पण हे सगळं नंतर. आणि सर्वात प्रथम आज आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत आणि ज्या कुटुंबासाठी आपण इथे जमा झालेलो आहोत, त्या सर्व कुटुंबाचे आपण एक छोटंसं स्वागत करूया. तर सगळेजण तयार आहेत का त्याचं स्वागत करायला? ठीक आहे, मी कुटुंबातील सगळ्यांना इथे बोलू नका. तुम्ही काय करणार बाळाला शांत करायला ते फक्त सांगा मला. अंगाई मग म्हणा बरं, अंगाई वा 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 वा. पण आमचं बाळ आहे ना, ते खूप छान आहे. तर ते आजीला काय म्हणते माहिती का, पिझ्झा नको की फास्ट फूड नको? बाळाला पिझ्झा नको, बाळाला काय नको? हा, जरा जोरदार आवाज येऊ दे. जरा इकडून काही मी अपेक्षा करत नाही, पण इकडून नक्कीच करते. म्हणजे इकडे पार्टिसिपेट झालं तुम्हाला आवडेल, पण शक्यतो नाही होत हे मला माहितीये. तर पिझ्झा नको की फास्ट फूड नको, केक मला मुळीच नको. म्हणजे बाळ काय म्हणताय, पिझ्झा नको, फास्ट फूड नको, केक पण नको. मग आता आजीबाई काय देणार त्याला? तर तो काय म्हणतो माहिती का, काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे? नाही नाही नाही, आता ते मोठं झालं, आता ते दूध झालं थोडे दिवस, आता मोठं होणार आहे ना ते. तर ते काय म्हणते माहिती का, अहो आजीबाई, अहो आजीबाई, सुग्रास जेवण करून घाला मला तुम्ही. अहो आजीबाई, सुग्रास जेवण करून घाला मला तुम्ही. काय मग बाळाचा हट्ट पूर्ण करणार का? करणार म्हणतायत. क्या बात है, द्या आमच्या बाळाला आमच्याकडे आता. आणि आता आपण पुढे जाऊया आणि बघूया पुढे. अहो काकूबाई, बाळ रडायला लागले, करा काहीतरी. आता घ्या आणि काय करणार ते आम्हाला सांगा. आणि काकांनी काय करायचं ते करा. मग ते काय करणार, दोघांनी मिळून करायला पाहिजे ना. आता कसं आहे, तुझे मी एक्सपर्ट कमेंट नंतर घेणार, कमेंट्री मी नंतर घेणार. डोंट वरी. घेऊन फिरणार कसं, नुसतंच फिरणार कार मध्ये? बाळाला आवडतं कार मध्ये? अहो पण किती फिरणार, काहीतरी त्याला लिमिट आहे की नाही? हा काका, तुम्ही काय करणार? पण नको, टीव्ही तर मला मुळीच नको. हुशार बाळ आहे आमचं खूप. तरी काय म्हणते, कार्टून नको की मोबाईल नको, टीव्ही तर मला मुळीच नको. आता तुम्ही विचारा बाळा काय पाहिजे, बाळा काय पाहिजे? तर बाळ काय म्हणते, अहो काकूबाई, काका पण इन्क्लुडेड आहे बाय डिफॉल्ट, पण अहो काकूबाई, संस्कृत श्लोक शिकवा मला तुम्ही जरा. अहो काकूबाई,
आहेत काकूबाई ना. मग आता अभ्यासाची तयारी करा तुम्ही. हा चालेल, मग गायत्री मंत्र दाखवा बरं म्हणून पटकन. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तसे मी सगळे श्लोक शिकवू शकते. क्या बात आहे बघा. म्हणजे आता संस्कार वर्ग इथे सुरू होणार आहे बाळासाठी, त्यामुळे आता तुम्ही तिकडे जाऊ शकता. खूप खूप धन्यवाद. पुढे रडायला लागले करा काहीतरी, अहो त्या बाई बाळ रडायला लागले करा काहीतरी. खरं तर यांना म्हणायला पाहिजे होतं मोबाईल नको. चुकीचं झालंय. मी आल्यापासून या फोनवरच आहे. बर, आता काय करणार तुम्ही शांत करायला सांगा. मामा हे सगळे असं तिकडे का देताय. काकूनी काकांना, तुम्ही पण मामांना देताय. मामांजवळच असतं बा. लाडकेत का हो, मामा? मग मामा काय करतात? आत्ताच मागे लागते ते मामांच्या. मग मामा करतात काय तर? मामा ना फिरवतात, खेळतात, त्या बात आहे. पण काय काय म्हणताय. चॉकलेट नको की आईस्क्रीम नको, गणेश मला मुळीच नको. अहो त्या बाई आणि मामा पण. अहो त्या बाई ड्रायफ्रूट खायला घाला मला तुम्ही जरा. अहो त्या बाई ड्रायफ्रूट खायला घाला मला तुम्ही जरा. काय करणार. घालणार ना. घालणार. त्या बात आहे. मामा तर काही घेणारच. द्या आता आमच्या बाळाला इकडे. खूप हुशार. हे काय म्हणते माहिती का. कार नको की स्कूटर नको. ऐकताय का काय म्हणते. कार नको की स्कूटर नको. माझ्याकडे बघा, ते घेणार आहेत सगळे, बसणार आहेत. कार नको की स्कूटर नको. तर बाळ काय म्हणते माहिती का. अहो आजोबा, अहो आजोबा विमानात बसावं वाटतंय त्याला कराल तुम्ही. अरे वा, आजोबा म्हटलेत विमानात बसवणारे बाळाला. क्या बात है. आणि आता बातले भुजबळांचे सोने आले. क्या बात है. वा वा वा. आता जरा छान सुरुवात घ्यायला लागले तुम्ही. पण आता बाळ परत रडायला लागले. तर काय म्हणते माहिती का. अहो आई बाबा या लवकर. आज उठलेलं आहे मस्त गोड. घेऊन या त्याला पण. त्याला पण घेऊन या. माझं बाळ इथून कोणी न्यायचं नाही. चुपचाप आधीच सांगते. हा बर. आई बाबा. अरे वा, ती पण आली आहे. अहो आई बाबा बाळ रडायला लागले करा काहीतरी. ती गरम होऊन रेकॉर्डिंग तर ती काय म्हणते माहिती का आई बाबांना. ते म्हणते पण तुम्ही करता काय ते मला सांगा पहिलं. सगळ्यात जास्त कोण सांभाळतं बाळाला. सगळं डिफॉल्ट सेटिंग तिकडे बरं का आता. क्या बात आहे. का बरं. वा वा वा. हेच खरं महत्वाचं आहे. आणि मुलांना अपसुकीतून संस्कार होतात. वेगळे करायची गरजच नाही. आणि आपल्या घरात जर घराघरात शिवाजी जर जन्मायचा असेल तर एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला राखायलाच हवं. तर बाळ काय म्हणते माहिती का. इथं नको की तिथं नको. आई बाबांनी म्हणते इथं नको की तिथं नको. जमिनीवर तर मला मुळीच नको. अहो आई बाबा, अहो आई बाबा झोक्यात झुलावं वाटतंय जरा झुलवा तुम्ही. अहो आई बाबा झोक्यात झुलावं वाटतंय जरा झुलवा तुम्ही. तर आता आपण आजच्या नामकरणाच्या कार्यक्रमाकडे जाऊया. मी आई बाबांना विनंती करते की आपण त्याला बायकोकडे नाही, इकडे बायकोला बोलवा. बायकोला बोलवा आता. त्यांनी ते काय म्हणाले तुम्हाला कळलं का. बायकोचा फोटो बघितल्यावर सगळ्या अडचणी छोट्या वाटतात. म्हणजे बायको केवढं मोठं इन्स्पिरेशन आहे असं म्हणायचं.
हा इन्स्पिरेशनच्या पुढे आता क्वेश्चन आहे, प्रश्नचिन्ह. खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. प्लीज बसून घ्या. परपंचा राशी रोहित बाळांचं नाव घेते आजच्या बाळाच्या बारशाच्या दिवशी. हिमालयावर नाही आलं. सासू सासरे प्रेमळ, आई वडील हौशी. मल्हाररावांचं नाव घेतो काळूराम भुजबळांच्या बाळाच्या बारशाच्या दिवशी. बाळाच्या बारशाचं कारण. लक्ष्मण गोपाळ घ्या, गोविंद विष्णू घ्या, महादेव घ्या. राम घ्या, लक्ष्मण घ्या, गोविंद घ्या, विष्णू घ्या, महादेव घ्या. तर आता किती द्या. आणि आता आत्याबाई बाळांचं नाव ठेवणार आहे, तर लवकर जरा त्यांची पाठ मोकळी करायला आणि त्यांची पाठ. शिवांशच्या नावाच्या घुगऱ्यात हा शिवांशच्या नावाच्या घुगऱ्यात हा बाणधनुष्य रामाला जो बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी सकाळी बोलली सीतारामाची रावणाने नेली. देवान विग्राई लागली गेल्या मारुती लंका जाळली. जो बाळा जो रे जो गेला मारुती लंकाई जाळली. जो बाळा जो रे रामाला मागा जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी बोलली रुमा राम रूपाची लागे नसीमा. ऐसे बोलले महादेव भीमा जो बाळा जो रे जो. ऐसे बोलले महादेवी बोलली गंगा नको पायांनी करू ग गंगा. दशरथ राजाला जाऊन सांगा जुड्या उभारा पाची रांगी जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी बोलली बागा विनाकारण. दहाव्या दिवशी बोलला गजा संगे घेऊन वानर ओझा. आधी जाऊन रावण बघा इंद्रजिताचे. 11व्या दिवशी 11वा रंग ब्रह्म विष्णूला लागला छंद. पाची हत्यारे रामाच्या संगे जो बाळा जो रे जो. पाची हत्यारे रामाच्या संग जो बाळा जो रे जो. 12व्या दिवशी हकीकत ओ हलके हलके सोसवा सोसवा सोसवा. सजली ग मऊ मऊ मखमालीची शय्या. निजली ग बाळाची गोरी गोरी काया. सजली ग मऊ मऊ मखमालीची शय्या. निजली ग बाळाची गोरी गोरी काया. बाळ रूपणे देवाचे भुलविते लोचना. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळना. ओ हलके हलके सोसवा सोसवा सोसवा. खेळवा ग लाडानो गोपाळ बायानो. गोविंद नाम गोपाल नाम रसयानो. खेळवा ग लाडानो
तिच्या पायी डोंगरवाळा राजस्वरूप डोही टोपण पावन सुख सोहळा राजस्वरूप डोही टोपण पावन सुख सोहळा निंबलोन उतरा ग लवकर दृष्ट लागेल बाळा कौसल्येचा राम जसा पुरत यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो रे बाळा जो रे गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगळा घालून तिच्या पायी डोंगरवाळा बाबांचा सत्कार होत आहे त्यांची 75 अमृत महोत्सवी वर्षात त्यांनी पदार्पण केले. वयाने जरी ज्येष्ठ असले तरी विचारांनी आणि कर्तृत्वाने खरंच ते योग आहे. कारण ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून हे सगळे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतात. असं सर्वप्रथम काकांना मी त्यांच्या महोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं व आरोग्यदायी जाऊन त्यांच्या हातून आपल्या समाजाची कुटुंबाची ज्येष्ठ नागरिकांची आमच्यासारख्या युवकांना त्यांच्याकडनं मार्गदर्शन इथून मागेही गेलो आणि इथून पुढेही गेलो अशी जर मी प्रार्थना करतो. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि या सगळ्यांच्याच वतीने काका तुमचा 100वा वाढदिवस याच ठिकाणी मोठ्या दिमागात व्हावा आणि त्या 100व्या वाढदिवसाला आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असावं अशी सुंदर प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. नाव घेत नाही परंतु आपलं जे सर्वच नाव असतं टाकतात याचे ज्यांना नाव येते ते घेतात. आणि प्रभावती माझ्यात मिळते. सगळ्या बायकांनी मिळून भाजी मेथीची हा उखादा बॉयकॉट केलेला आहे आता. कारण पुरुषांनी अजिबात घ्यायचं नाही त्यामुळे आता तुम्ही दुसरा कुठला तरी घ्यायला लागेल. त्या म्हणतात मला रोज मेथी खायला लागेल म्हणे. नाही आता दुसरा घ्यायचा. नाही घ्यायचाच. अहो शिकवत नाही मुले कुठे गेलात सगळे. जावाई मामा शिकवा जरा काहीतरी. जावाई जरा एका वर्षात महिने असतात 12. एका वर्षात महिने असतात 12. आणि प्रभावतीमुळे माझ्या आनंदात वाढलाय. आनंद वाढलाय सारा. वर्षाच्या दिवशी कष्टाचा तो दीप लखलखतो. कष्टाचा तो दीप लखलखतो. सत्कार्याचा तो सुगंध दरवळतो. सत्कार्याचा तो सुगंध दरवळतो. सोप्या शब्दात मोठं जीवन. सोप्या शब्दात मोठं जीवन. आज त्यांना अमृत महोत्सवी अभिनंदन. पुढे आहे अजून. पूर्ण झाल्यावर टाळ्या वाजवा. वठारच्या मातीचा तेजस्वी अंकुर. वठारच्या मातीचा तेजस्वी अंकुर गुंतवून घेतले पुण्याचे सूर. गुंतवून घेतले पुण्याचे सूर.
शिकून वाढून कष्टांनी फुलला, शिकून वाढून कष्टांनी फुलला, सरकारी सेवेत आदर्श ठरला, सरकारी सेवेत आदर्श ठरला. अण्णा नावाने ओळख साऱ्यात, अण्णा नावाने ओळख साऱ्यात, स्नेह शिस्त प्रेम ठेवले हृदयात, स्नेह शिस्त प्रेम ठेवले हृदयात. सेवानिवृत्तीनंतरही थांबले नाही, सेवानिवृत्तीनंतरही थांबले नाही. सामाजिक कार्यात त्यांच्या कार्याला तोटा नाही, सामाजिक कार्यात त्यांच्या कार्याला. आणि फॅन थोडा बंद केला तर बरं होईल. दुसरी बाजू प्रेमळ सावलींची, म्हणजे ते एकटे नाही आहे, त्यांची दुसरी बाजू पण आहे. तर दुसरी बाजू आहे प्रेमळ सावलीची, गृहिणी ते उद्योजिकेच्या पावलांची, गृहिणी ते उद्योजिकेच्या पावलांची. प्रभावतीताईंचे मन खूप मोठे, प्रभावतीताईंचे मन खूप मोठे. शिवण कामातून घर सांभाळत होते, शिवण कामातून घर सांभाळत होते. 48 वर्षाचा सहवास हा सोनेरी, 48 वर्षाचा सहवास हा सोनेरी. हसत खेळत संसारात नांदले खरी, हसत खेळत संसारात नांदले खरी. मन मिळावू प्रेमळ स्वभावाची ती, मन मिळावू प्रेमळ स्वभावाची ती. प्रत्येक नात्याला दिली खरी खरी मोठी, प्रत्येक नात्याला दिली खरी खरी मोठी. 3 अपत्य 4 नातवंडांची छाया. आता मला वाटतं 4च ना. 3 अपत्य 4 नातवंडांची छाया. हा संपूर्ण परिवार आनंदात न्हाया. सुना जावई आणि माणुसकीचा गंध, सुना जावई आणि माणुसकीचा गंध, हेच खरं संपत्तीचे भावबंध, हेच खरे संपत्तीचे भावबंध. आजचा दिवस हा गौरवाचा ठळक, आजचा दिवस हा गौरवाचा ठळक. आशीर्वाद, स्मृती आणि प्रेमाने भरलेला. आपण सारे साक्षीदार या जीवन यात्रेचे, आपण सारे साक्षीदार या जीवन यात्रेचे. या अमृत महोत्सवाला असो लाख लाख शुभेच्छांचे वारे, लाख लाख शुभेच्छांचे वारे. तर असं एक छोटीशी कविता त्यांच्यासाठी